प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फारच मस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। आता इकडे अथर्वला कळालेलं राहतं या सगळ्या कट कारस्थानामध्ये ही माया सामील होती। मायाने अशी काही एक मीरावरती जादू केली, त्याच्याने मीराला कसला देखील काही एक वास येत नाहीये आणि त्याच्यानेच हे सगळं झालं आहे। आता अथर्व डायरेक्टच मायाला घराच्या बाहेर हाकलून देतो आणि फारच मोठा असा बदला घेतो आणि माया डायरेक्ट सांगते या सगळ्यामध्ये ही मंजिरी सामील होती। मंजिरीचे पण पित्त आता आपल्याला उघड होताना बघायला मिळणार आहे। आता मात्र इकडे ते गॅस चेक करणारे माणसं येतात, ते म्हणता हा गॅस कोणीतरी घरातनं चालू ठेवला होता म्हणून असं झाले, हा गॅस लीक झाला नव्हता। तेवढ्यात अथर्व पण बोलतो हा गॅस नेमकं घरातलं कोणी चालू केला होता बरं? तेवढ्यात मीरा पण बोलते आव वेदाचे बाबा, मी अजिबातच गॅस चालू केला नाहीये। जर का मी गॅस चालू केला असता तर मी तुम्हाला म्हटले असते ना, मी काही इतकी वेळी का घरात नुसता गॅस चालू ठेवायला आणि नंतर मी माचीस पेटवेल। घरामध्ये जो काही एक वास आला तो मला अजिबातच येत नव्हता। प्रेक्षकांनो, आता इकडे अंबिकाला पण कळून चुकलेलं आहे त्या सगळ्या कट कारस्थानामध्ये ती माया सामील आहे। कारण की मायाने आता वेदाच्या हातून एक मीराला फुल दिलेलं राहतं, त्या फुलामध्ये मायाने असं एक टाकलेलं राहतं ना, त्याच्याने मीराला कसला देखील एक वास येत नाही, ते फुल पण एकदम मुरझळून जातं। त्याच्याने अंबिकाला पण कळून चुकलेलं या सगळ्यामध्ये ती सामील आहे। आता अंबिका सरळ ते बोलणं मीराला सांगते आणि मीरा समोर पण जे काही एक सगळं सत्य राहतं ते आलेलं राहतं, पण अथर्व अजिबातच तिला समजून घेत नाही। अथर्व प्रचंड असा मीराला ओरडू लागत असतो। अथर्व म्हणतो मीराला, तू हे सगळं काय केलं बरं? तुला काय अक्कल आहे का नाही? तिथे वेदा असती तर तिला त्रास झाला असता, तिचा जीव गेला असता, तुझा जीव गेला असता, तुझ्या बरोबर काही झालं असतं, वेदाबरोबर काही झालं असतं, बाकीच्या घरच्यांबरोबर काही झालं असतं तर मी काय केलं असतं बरं? त्याच्याने अथर्व प्रचंड तिच्यावर चिडू लागत असतो। तेवढ्यात आता वरून दामोदर येतो। दामोदरला काय होतं काहीच माहीत नसतं। तेवढ्यात दामोदर पण म्हणतो हा बाम आहे ना इतका स्ट्रॉंग आहे, जर हा बाम नाकाला लावला ना तर अजिबातच कसला देखील काही एक वास येत नाही। तेवढ्यात अथर्व पण बोलतो खरंच का काका, हा बाम एवढा स्ट्रॉंग आहे का? तेवढ्यात तो पण बोलतो हो, हा खरंच खूप स्ट्रॉंग बाम आहे। तर आता अथर्व पण तिच्या हातून तो बाम घेतो आणि अथर्व म्हणतो मीराला, मीरा हे घे बाम आणि या बामचा तू वास घे। तेवढ्यात मीरा पण बोलते मी कशाला वास घेऊ बरं या बामचा? तेवढ्यात अथर्व बोलतो तू मध्ये मध्ये अजिबातच बोलू नको, मी तुला जेवढं सांगेल ना तेवढंच तू कर। हे घे बरं बाम, हा बाम तू तुझ्या नाकाला लाव आणि वास घेऊन बघ। आता इकडे मीरा पण तो बाम घेते, नाकाला लावते। मीराला त्या बामचा देखील काही एक वास येत नसतो। तेवढ्यात दामोदर पण बोलतो हे कसं काय शक्य आहे बरं? हा इतका स्ट्रॉंग बाम आहे, हा थोडासा जरी नाकाला लावला तरी एकदम आग होते, जळजळ होते आणि हिला या बामचा वास येत नाही। किती स्ट्रॉंग बाम आहे बरं? बाकीच्या सगळ्यांना तो बामचा वास येत असतो पण तो वास मीरालाच येत नसतो। आता तेवढ्यात अथर्वला पण कळून चुकलेलं राहतं, मीरा जे काही एक बोलते ते सगळं खरं बोलते, मीराला कसला देखील काही एक वास येत नाही। आता अथर्व पण मीराची समजूत काढतो म्हणतो पुढच्या वेळेस अशी चुकी अजिबातच करू नको। आता इकडे अंबिका पण मीराला सांगते या सगळ्या कटकारस्थानांमध्ये माया सामील होती। आता मीरा डायरेक्ट 100 धाव घेते माया पुढे। मीरा डायरेक्टच मायाला लाटण्याने धो धो मारू लागत असते। तेवढ्यात माया पण मुद्दाम नाटकं करून म्हणते अगं मी तुझी बहीण आहे, कोण सख्या बहिणीला कोण मोठ्या बहिणीला असं मारतं का? तुला हे शोभतं का? तू मला कशासाठी मारतेस बरं? तेवढ्यात मीरा पण बोलते तू माझी राधा ते अजिबातच असू शकत नाही आणि तू माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तू खूप नीच, तू खूप कट कारस्थानी, असं म्हणून मीरा तिला प्रचंड अशी मारू लागत असते। तेवढ्यात माया पण बोलते वा आता तुला सगळं कळलंच आहे ना? आता माया मुद्दामच हसते, टाळ्या वाजवते, म्हणते आता तुला हे सगळं कळलंय, आता मी तुला हे पण सांगते मीच तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता। आणि ती खूप अशी हसू लागत असते आणि ती म्हणते आता मी तुला अजिबातच सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर काय करते ते बघच। तेवढ्यात मीरा पण बोलते आता मी बघ ना मी काय करते, आता तू ना सरळ माझ्या सोबत चल आणि तू अथर्वला सांग अंबिका ताईचा खून तूच केला आहे। तेवढ्यात ती माया पण बोलते मी काय तुला मॅड वाटले का? माझ्या डोक्यावर काय मॅड असं लिहिलेलं आहे का? मी कशाला अथर्व पुढे जाऊन हे सगळं बोलू बरं? पण आता अथर्वच्या मनातनं तू उतरलेली आहेस। तेवढ्यात आता मीरा पण बोलते एक ना एक दिवस मी तुझे सत्य ना घरच्यांच्या समोर आणेलच आणि मग मी काय करते ना ते बघच, असं म्हणून मीरा तिथून निघून जाते। आता अंबिकाला पण खूप असा संताप झालेला राहतो। आता अंबिका एक अशी जादू करते ना त्याची माया एकदम फसून जाते। आता प्रेक्षकांनो, जे काय एक सगळं सत्य राहतं ते थोड्याच दिवसामध्ये अथर्व पुढे येणार राहतं। आता मीराज डायरेक्ट अथर्वला सांगणार राहते या सगळ्या कटकारस्थानामध्ये ही माया सामील राहते, पण प्रेक्षकांनो अथर्व काही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही। अथर्वला वाटतं ही सगळं हे काय बोलतेस बरं? तेवढ्यात आता मीरा पण
पण म्हणते, अहो मी तुम्हाला जे काही सगळं सांगते ते सगळं खरं सांगते आहे, ही माझी राधाताई नसून हिनेच आपला जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. आता अथर्व डायरेक्टच मायाला म्हणतोय सगळं काय चाललंय बरं. आता अथर्व डायरेक्टच मायाला जाब विचारतो आणि अथर्व मायाला जाब विचारून मायाला डायरेक्ट घराच्या बाहेर हाकलून देतो. आणि प्रेक्षकांनो ह्यावेळी डायरेक्टच माया मंजिरीचं नाव घेते. माया म्हणते या सगळ्या कट करताना मध्ये या प्लॅनिंगमध्ये ही मंजिरी पण सामील होती. या मंजिरी पण हे सगळे नाटकं केले. आता अथर्व पुढे जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य आलेलं राहतं. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.